रवी सर, मला बजेटचा थंब रूल तर समजला, पण त्यामध्ये 10% सेल्फ डेव्हलपमेंटवर इन्व्हेस्ट करायचे हे समजलं नाही. ते थोडंसं समजून सांगा. संदीप, 10% स्वतःवरती गुंतवा. याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःमध्ये स्किल इम्प्रूव्ह करा किंवा तुम्ही स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट करा. आपण उदाहरणच घेऊया. तू आणि मी, आपण दोघंही बिझनेसमध्ये काम करतो. आपण आपला बिझनेस वाढीसाठी बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे ट्रेनिंग घेतो, वेगवेगळे कोर्सेस करतो. यामुळे काय होतं की आपल्या बिझनेसमध्ये तर वाढ होतेच, त्याचबरोबर आपणही चांगल्या लेवलला ग्रो होऊन जातो. आणि हेच एखादा IT मध्ये असेल, जॉब करत असेल, तर त्या जॉबमध्ये आपल्या क्षेत्रातलं आणखीन स्किल कसे वाढवू शकतो याचं एखादं ट्रेनिंग घेतलं तर नक्कीच यामुळे आपल्या ॲक्टिव्ह इन्कममध्ये वाढ होतो. आणि हाच ॲक्टिव्ह इन्कम आपण दीर्घकालासाठी जर गुंतवणूक केला तर त्यामधून तुम्हाला पुढे जाऊन पॅसिव्ह इन्कम तयार होऊ शकतो. मित्रांनो, मी स्वतः 10% माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती खर्च करतो. तुम्हीही तुमच्या उत्पन्नाच्या काही टक्के करत असाल आणि ते करत असाल तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला नक्की सांगा की तुम्ही किती करता.